अक्कलकोट रोड MIDCतील महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जमिनीखालील मोठ्या टाकीमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून पडलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आला। एक व्यक्ती त्या परिसरात वावरत असताना तिला आलेल्या दुर्गंधीमुळे टाकीमध्ये मृतदेह असल्याचा संशय आला। त्यानंतर त्या व्यक्तीने 112 वर फोन करत ही माहिती दिली। पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी तो कुजलेला मृतदेह वर काढला। एक इसम दुपारच्या वेळी त्या परिसरात लघुशंकेसाठी गेला होता। दुर्गंधी आल्यामुळे त्याने पाण्याच्या टाकीत डोकावले। तिथे एक मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत तरंगताना दिसून आला। याची माहिती त्याने तेथील नागरिकांना सांगितली। त्यानंतर 112 वर फोन नंबरवर कळवली। माहिती मिळताच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले। त्याचवेळी अग्निशामक जवानही आले। रुग्णसेवक लादेन यांनी अग्निशामक जवानांचे जीवनरक्षक साहित्यांचा वापर करून टाकीत उतरले। जवळपास 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। मृतदेहाचे अवयव हे गळून पडत होते, त्यामुळे मोठी दुर्गंधही परिसरात सुटला। त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे अनोळखी अंदाजे 45 ते 50 वर्षाचा इसम असल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। या घटनेने पालिकेच्या पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले। ज्या टाकीत मृतदेह आढळला त्याच्या शेजारीच आणखी काही उंच पाण्याच्या टाक्या आहेत। या परिसरात दररोज रात्री मद्यपीचा ठिया पाहायला मिळतो। तेथे सुरक्षा नसल्याने कुणाचाही वावर असतो। हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह कुजल्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि सुरक्षेसाठी 24 तास रक्षक नेमण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली। शुद्ध पाणी पुरवठा केंद्राच्या पाठीमागील टाकीत ही घटना घडली आहे। यात त्या टाकीला कोणत्याही प्रकारचे झाकण नव्हते, यामुळे तो इसम कधी पडला हे अधिकाऱ्यांनाही माहीत नाही। जवळपास 4 ते 5 दिवस झाले असतील असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असे नागरिकांनी सांगितले, पण प्रशासनाने हे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे।